सिद्धेश्वर बाद झाला आता. अजिबात मला बघायचं. तुला बघायचं नसेल डोळे बंद कर. अरे यात काय बघण्यासारखं? मला बघायचंय. सिद्धेश्वर बंद कर नाहीतर बदल. अजिबात नाही. बंद का केला? तुला बघायचं नाही ना? मॅडम अजिबात नाही. तू सांगितलं ना. म्हणाली मॅडम काय मला रिमोट हवा. एक मिनिट काय झालंय? उगाच घाबरवतोय मला. अगं घाबरतोय का? इथे भूत बघितल्यानंतर एवढी तंतरली तुझी. ऍक्च्युअल भूत आल्यानंतर काय करशील? मला बघायचं. हे बघ हे भूत बीत काय नसता. हे कोणी सांगितलं तुला? तू भूत बघितलेलं नाहीयेस. मी बघितलंय भूत या डोळ्यांनी. तुला माहितीये त्या भूताचे पाय असतात ना असे उलटे असतात. असे उलटे. आणि डोळे असतात ना डोळे बघ हे असे मेलेल्या माणसासारखे थंड. आणि नख असतात ना नख एवढी लांब असतात. अशी भूत करतात माहितीये. आणि जर का भूताला कळलं आपण त्यांच्याकडे मागे वळून बघतोय तर असं बघायचं नाही. त्यांना कळलं तर ते तुला विरड. मॅडम सांगा ना. खरं सांगतोय मी. तू गप्प बस. मला तू झोप नाही येणार. म्हणाली माझं ऐकतेस काय? बघ बघ बाळा तू जास्त विचार करू नकोस. हे बघ भूत भूत कसं ओळखायचं माहितीये तुला? हे बघ भूत असताना त्याची सावली दिसत नाही. हा ते आरशात सुद्धा दिसत नाही. फक्त अंधारात वावरत राहतो. पुरे आता. अरे बघ बिचारी किती घाबरली ती. मॅडम ते घाबरते म्हणून मला मजा येते घाबरवायला. माकड मी जाते घरी. नको थांब. येऊ का सोडायला? अगं हडळी असतील बाहेर गप्पा मारतील तुझ्या बरोबर. एक मिनिट सीट. बास बास झाला. सॉरी. पूर्व आत असेल ना कोणीतरी. सॉरी. हॅलो मी पोचतो लगेच. सेड अरे काय झालं? बाबांची तब्येत अचानक बिघडली. मला जायला लागेल. अरे मग जा तू लगेच निघ. ताबडतोब जा आता. मी येते तुझ्या बरोबर. नाही म्हणाले नको. बरं ठीक आहे पण काही लागलं तर प्लीज कळा. सेड हे बघ बाबांना पूर्णपणे बरं वाटेपर्यंत तिथेच थांब. इथे याची घाई करू नकोस. ना सेड हे बघ काळजी करू नकोस. तू आता तिथे जातोयस ना बाबांना नक्की बरं वाटेल. जा. आता बाबांना तुझ्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे. येतो येतो म्हणाली. काळजी घे. तू भूत बघितलेलं नाहीयेस. मी बघितलंय भूत या डोळ्यांनी. स्नेप दादा म्हणत असेल तसं खरंच भूत असेल का? त्या भूताचे पाय असतात ना असे उलटे असतात. डोळे असतात ना डोळे मेलेल्या माणसासारखे थंड. अगं ताई इतकी का दचकलीस? मीच आहे. भुवनचा विचार अजूनही मनातून जात नाहीये का? अगं मी भुवन काकांना घाबरलेच नाही. भुवन काकांचा विचार नव्हते करत. मग अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं. तो टीव्हीवरचा कार्यक्रम पाहून घाबरलीस ना? अगं सीटच्या बोलण्याकडे काय लक्षात येतेस तू? मला खूप भीती वाटते. पूर्वा अगं वेडी आहेस का तू? ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीये त्यावर विश्वास ठेवायचा नाही.
कळलं? भूत वगैरे असं काही नसतं अगं. या सगळ्या माणसाने बनवलेल्या कल्पना आहेत स्वतःच्या सोयीसाठी. आणि कधी कधी तर ते मनाचेच खेळ असतात. मग आपणच त्यात गुंतत जातो. कळलं? आता अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्याजवळ. ये सोड. कोण आहात तुम्ही? अहो घाबरताय कशाला? मी दूधवाला आहे, दूध द्यायला आलोय. दूधवाला? पण आमचा दूधवाला वेगळा आहे. खरं सांगा, कोण आहात तुम्ही? कमाल करतात आई. अहो मी चंद्रभान आहे, तुमच्या दूधवाल्याचा चुलत भाऊ. त्याचं काय झालं, त्याला अचानक गावाकडे जायला लागलं म्हणून त्यानं मला पाठवलंय दूध द्यायला. हे बघा, मग आणताय ना पातेलं? हो, आणते. तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात? नाही म्हणजे 4:45 वाजलेत ना, म्हणून विचारलं. मी सगळी कामं रात्रीच उरकतो, दिवसा झोपतो. द्या. तुम्ही आत का आलात? मला अस्मिता मॅडमना भेटायचंय. आत्ता? हो आत्ता. मी रात्रीच भेटतो, माझं खूप महत्वाचं काम आहे त्यांच्याकडं. नाही, ते आता झोपलेत, आता नाही भेटता येणार. सगळं उजाडल्यावर या तुम्ही. मी उजाडल्यावर नाही येऊ शकत, मला आत्ताच त्यांना भेटायचंय. कुठे आहेत त्या? सांगितलं ना, नाही भेटता येणार. तुम्ही आधी बाहेर व्हा. हे बघा, तुम्ही इथून बाहेर व्हा, नाही तर मी आडाओरडा करून सगळ्यांना बोलवेन इथे. बाहेर जातो, पण लक्षात ठेवा, अस्मिता मॅडमना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही.
काय ग पूर्वा, कोण आलं होतं? दूधवाला. पण तो नेहमीचा नव्हता, वेगळाच होता. म्हणजे? अगं म्हणजे नेहमीचा दूधवाला आहे ना, तो गावी गेलाय आणि म्हणून हा माणूस आला होता. पण किती लवकर आला बघ ना. मला म्हणे मी सगळी कामं ना रात्रीच करतो आणि तुला आत्ताच त्याला भेटायचं होतं. मला भेटायचं होतं? हो. पण मला तो खूप विक्षिप्त वाटला, विचित्रच होता. खूप महत्वाचं काम होतं असं म्हणाला. म्हणाला तुला आत्ताच भेटायचंय. मला खूप भीती वाटली त्याच्याकडे बघून, म्हणून मी त्याला घराबाहेर काढलं. पण तू दार उघडू नकोस हा, नाहीतर तो परत येईल. नाही उघडणार. जा तू झोप. मला तर लगेच झोप नाही येणार. मी थोडा वेळ वाचत बसते. जा. तुम्ही इथे कसे? मी आता पाहिलं झोपाळ्याजवळ, तेव्हा इथे कोणीच नव्हतं. मी जरा बाजूला गेलो होतो मॅडम. मॅडम एवढी कृपा करा, मला मदत करा. असं काय काम आहे माझ्याकडे? मी चंद्रभान, तुमचा बसंत येतो ना दूध द्यायला, मी त्याचा चुलत भाऊ. कसं आहे अस्मिताताई, निवळे गावाचा दुधाचा सगळा एरिया माझा आहे. तिथं सोमनाथ शेठ राहतात. मी त्यांच्याकडे रतीब घालायचो. सोमनाथ शेठ माझ्याशी खूप चांगले वागायचे. एकदा काय झालं, माझा मुलगा आजारी पडला तर त्यांनी मला 10,000 रुपये दिले रोकड मदत म्हणून, पण परतफेड कधी मागितली नाही. नंतर त्यांच्या घरात काय घडलं माहित नाही, पण नंतर ते आजारी असल्याचं कळलं. म्हणून मी 1-2दा घरी पण गेलो, पण त्यांचा मुलगा आणि बायको दिसले नाहीत मला. म्हणून मी एक दिवस असंच सोमनाथ शेठला भेटायला म्हणून गेलो, तर त्यांच्या वॉचमनने मला अडवलं आणि म्हणाला की आजपासून तू इथे येऊ नकोस, आजपासून आम्हाला दूध नको. म्हणजे मी तिथून निघणार तेवढ्यात मला सोमनाथ साहेबांचा रडण्याचा आवाज ऐकू आला आणि विनायक भाऊंचाही आवाज ऐकू आला. ते त्यांना समजावत होते. विनायक कोण? त्यांचे चुलत भाऊ. हे बघा, तुम्ही जे काही सांगताय त्याचा आणि तुम्हाला काही अडचण असल्याचा संबंधच मला कळत नाही. काय झालं, एक दिवस मी असाच वाड्यावर गेलो तर त्यांच्या नवीन वॉचमननं मला हटकलं. म्हणला साहेब नाहीत. मी म्हटलं अरे बाबा, मी साहेबांचे पैसे परत करायला आलोय. तर तो म्हटला माझ्याकडे दे. मी म्हटलं नाही. मी साफ इन्कार केला, मी पैसे साहेबांकडेच देणार. असं म्हणून मी निघणार तेवढ्यात मला विनायक भाऊंची दादा अशी अशी किंकाळी ऐकू आली. आता मला सांगा, सोमनाथ शेठ जर घरातच नव्हते तर मग विनायक भाऊ दादा कोणाला म्हणाले? काहीतरी घडलंय तिथं नक्की. हा, तुम्ही एवढी मदत करा मला. साहेब कुठं सापडतायत का ते बघा, आणि ते पण बघा तिथं काय घडलंय का. हवं तर तुम्ही माझा पगार ठेवा आणि हे 10,000 रुपये पण ठेवा. हा, आणि सोमनाथ साहेबांना सांगा की मी त्यांचे पैसे परत केले. हा, हे बघा, हे 10,000 रुपये तुमच्या जवळच ठेवा. ते भेटले की तुम्हीच त्यांना द्या. तुम्हाला तुमच्या सोमनाथ साहेबांना शोधायचं आहे ना, आपण त्यांना शोधू. मला सांगा, निवळे म्हणजे ठाण्यावरनं वाशीला जाताना मध्ये जे गाव लागतं तेच ना? हा, तेच ते. बरं ठीक आहे, मी जाईन तिथे.
पण मला एक कळत नाहीये, हे सगळं सांगायला तुम्ही एवढ्या पहाटे अंधारात का आला तिथे? काय अस्मिताताई, मला सूर्यप्रकाशाची ॲलर्जी आहे ना, म्हणून उजडायच्या आधी निघतो. हा, येतो. पण तुम्ही नक्की जात आहे, त्यांना मदत करा. चमत्कारिकच आहे हे सगळं. म्हणजे त्या चंद्रभानला सोमनाथची एवढी काळजी का? म्हणजे एवढ्या तळमळीने पैसे परत करणारा हा पहिलाच माणूस बघितला. दुसरा कोणी असता तर पैसे वाचले म्हणून खुश झाला असता, गप्प बसला असता. पण हा तर पण असं नाहीये ना मनाली. त्याला सोमनाथ विषयी काहीतरी वाटतं, आपुलकी आहे. अगं रक्ताचं नातं नसूनही फक्त माणुसकीच्या नात्याने तो इथपर्यंत मला हे सगळं सांगायला आला ना. त्यामुळे मला असं वाटतं मीही तिथे जायलाच हवं. इनफॅक्ट मी तिथे जायचं ठरवलंय. मॅडम, फक्त तुम्ही नाही, आपण जाऊया. हो, तुमची मदत लागेलच. त्यात आता सीड सुद्धा इथे नाहीये, त्यामुळे राकेश आणि समीरचीही मदत घ्यावी लागेल आपल्याला. मनाली, मला असं वाटतं आधी तू आणि दाजी तिथे जाऊन बघ नेमका काय प्रकार आहे, आणि मला तसं कळव. मला आत्ता तरी इथून नाही निघता येणार. पूर्वा घरात एकटीच आहे ना. ती बिचारी घाबरली आहे, तिला एकटीला सोडून नाही निघता येणार मला. आधीच त्या भुवनमुळे इतकी घाबरली होती ती, आणि त्यात काल या मॅडमनी आणि सीडने भूताची भीती घातली. त्यात तो चंद्रभान आला तेव्हा पूर्वानेच दार उघडलं होतं ना. आज हा नवीन दूध द्यायला कोण आलाय या विचाराने झोपच नाही बाईंना. आत्ता कुठे जाऊन झोपली. मी इथेच थांबते. मॅडम, मला तर ना तो खूप विक्षिप्त वाटतो. दिवसा फिरत नाही म्हणजे काय? रात्री काय 12 नंतर दूध टाकतो का? मनाली, अगं असेल काहीतरी त्याचा प्रॉब्लेम. काही सांगता येत नाही. कदाचित काही आजार असेल त्याला. बरं, तुम्ही निघा आता. निवळे गाव लक्षात राहील ना तुमच्या? संदीप आला की मी सुद्धा निघेन. त्या सोमनाथचं, त्याच्या बायकोचं आणि मुलाचं नेमकं काय झालंय हे कळायलाच हवं. या तुम्ही. ए, दंडुका आहे दंडुका. याने आपण माशा नाही माणसांना हकलतो. घाबरले का? आतमध्ये जायची परमिशन नाही. हे बघा. आतमध्ये कोणीच राहत नाही. हो माहिती. कोणी बी राहत नाही. हो. आतमध्ये. आता बोला. आता बोलत नाही तुम्ही. हे बघा, आमचं काम आहे, तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला आत जाऊ द्या. तुम्हाला सांगितलं ना, आतमध्ये कोणी बी राहत नाही. काय काम काढलं तुम्ही? हे बघा. हे बघा, तुम्ही बघा. दोन बाप्या बोलत असताना बाई माणसानं मध्ये मध्ये चुर 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 बोलू नये. कुठनं आला सा? हे आमचे साहेब आहेत.
यांना हा वाडा विकत घ्यायचा आहे. हे साहेब आहे विकत घ्यायचा वाडा. तुम्हाला म्हटलं ना आतमध्ये कोणी बी नाही, सगळे गेले. कुठे गेले? वर गेले वर. काय? आणि वर गेल्यापासून हा वाडा भूतानं पछाडलाय. अहो इकडं आजूबाजूचा कोणी माणूस पण येत नाही. तुम्ही हा वाडा विकत घ्यायला निघाले. येणे का खुलं म्हणायचं तुम्हाला? तुम्ही हा वाडा विकत घ्यायचा हिच्या डोक्यातनं काढून टाका. यो वाडा भूतानं पछाडलाय. काहीतरीच काय? भूताने पछाडला? रात्रीच नाही तो दिवसा सुद्धा इकडं आत्मा येतो. पाऊ. हो. मग तुम्ही काय करता इथे? भूताची निगराणी? यप्पा हाय का आता तुमचं? कसं आहे तसा मी बाजूच्या बंगल्याचा वॉचमन आहे, पण या बंगल्याचे मालक सोमनाथ शेठ त्यांचे माझ्यावर लई उपकार, म्हणून उपकाराची परतफेड व्हावी म्हणून इकडं आदनं मधनं येत असतो. दादा जरा भाऊबीज द्यावी लागेल. काय? चल. तुम्ही इथे भूत आहेत म्हणताय, तर मग तुम्हाला पगार कोण देतं? म्हणजे हडळी आणि जखिणी? फार छान विनोद करता तुम्ही. अहो मी इकडे समाज सेवा करतो, सोशल वर्किंग. पण मग पछाडलेल्या वाड्याची निगराणी कशासाठी? आहे का? याला म्हणतात ज्याचं करावं भलं त्यो म्हणतो मी शाणा. हो मी भूता कितांची निगराणी नाही करीत, इकडं येणाऱ्या लोकांना मी आडी होतो. अच्छा. मग आपण लई झटतो समाजासाठी. बघा, तुमच्याशी बोलण्याच्या नादात आमचे साहेब निघून गेले. हा तर रागवतील मला. ठीक आहे, थँक्यू. म्हणजे तुम्ही ऍडवाइस दिल्याबद्दल. येते मी. थँक्यू म्हणे थँक्यू. इंग्लिश मारती. हे कोण आहे?
जय वेताळा. अहो ही काय पद्धत झाली का? अरे वाड्याच्या भूताला घाबरून मला बोलवलंस आणि मलाच घाबरतोस. आता तुमचं जाऊया आता वाड्यात. हो आधीच उशीर किती केलाय तुम्ही? उशीर जिथे काळ थांबतो तिथे मी सुरुवात करतो. उशीर केला हा मी. या पंचक्रोशीत माझ्यासारखा मांत्रिक कोणी नाही. या गावातले मला खबरदार, कारण मी भूत पिशाच यांना वश करतो, जादूटोणा करतो. हो बुवा, पण बघा ना खरंच खूप उशीर झालाय. अरे मी वेळेतच निघालो होतो, पण तो गावातला तानाजी शिर्के त्याला भूतानं झपाटलं होतं. त्याला मी उतारा दिला. तानाजीनं त्या वाड्यात काय पाहिलं? एक वेताळ आणि पाताळ बाबालाच नाही. अहो हा वाडा असा झाला की इथे माणूस स्वतःच्या सावलीला पण घाबरतो. तू घाबरू नको, मी सगळा बंदोबस्त केलाय. अर्थाने कशाला गेला होता तिथं? तो वाडा भूताने झपटलाय नव. कशाला मारायला गेला होता तिथं? मांत्रिक बुवाने उतारा केलाय, तावीत दिलाय, काळजी कशाला? हा वाड्यात तुम्हाला नेमकं काय दिसलं? वाड्यावर वाड्यावर भूत भूत. वाडा बंद होता तरी खिडकीत उभं होतं भूत. लय भयंकर, लय मोठं भूत आहे. भूत. कोणी उतरवलं भूत? कोण आहे कोण तो? अहो भाई असं काय म्हणता? लय मोठे मांत्रिक आहेत ते, लय मोठे मांत्रिक आहेत. अहो बुवा म्हणतात ते ना, बुवा. हा वेताळांचा शिष्य आहेत ते, वेताळांचे शिष्य. हा बाबा कोण आहे ते पाहायलाच हवं, भेटायलाच हवं त्याला. ग कोणीतरी येणार येणार ग, ग कोणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. पाहुणा घरी येणार येणार ग. ग कोणीतरी येणार येणार ग. ग अग तू पुन्हा आली का ग? दोघं कमी पडले म्हणून तिसरीला घेऊन आली का ग? या बघ मला राग येतो. एकदा सांगितलेलं टकुऱ्यात घुसत नाही का तुझ्या? आम्हाला विनायकरावांनी बोलवलंय. विनायक साहेबांनी बोलवलं? मग आधी सांगायला जीभ जळली होती का? जा, साहेबांनी बोलवलं. वेलकम, स्वागत आहे आपलं. घोड्याचं दाल, उलट पलट, नशिबाची बाजी, पलट पलट. बता ये 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 ये. आला आला आला, बघ घोड्यात उठलाय. बोलू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. ये ये ये. हे सगळं काय चाललंय? कोण तुम्ही आणि इथे कसे आलात? आम्ही कोण हे महत्वाचं नाही. आधी तुम्ही सांगा की या वाड्यात कुणाचा आत्मा फिरतो?
आणि इथे आत्मा फिरतोय तर हे असं सगळं करून त्याचा बंदोबस्त करता येणार आहे? हे तुम्हाला सांगायलाच पाहिजे का सगळं? कोण तुम्ही? नायक, हे लोक जर वाड्यातल्या भूतांचा बंदोबस्त करणार असतील तर मला काय इथे बोलवलं? जातो मी. नाही नाही बुवा, मी यांना बोलवलेलं नाहीये. आम्हाला इथे इथल्या दूधवाल्याने बोलवलंय, चंद्रभानने. कोण हा दूधवाला? कोण चंद्रभान? तो तो तुमच्याकडे कसा का आला? हे बघा, तुम्ही इथून जा, नाहीतर भूत तुम्हाला पण त्रास देला. मला तेच बघायचंय, नेमकं कोण कोणाला त्रास देतंय. विनायक, मला बाहेर काढ. सोमनाथ कुठे? आणि त्यांची बायको आणि मुलगा सनी हे दोघेही कुठे आहेत? हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? त्या दूधवाल्यानं? हो, सांगा कुठे आहेत सोमनाथ? हे बघा, आम्ही पण वहिनी आणि सनीला शोधतोय. शोधताय की त्या तिघांना तुम्हीच गायब केलंय? खरं सांगा, नाहीतर हैदर, हे बघा, तुम्हाला काय करायचंय ते करा, पण जर वेताळ बाबाचा कोप झाला तर कोणीही वाचणार नाही. विनायका, गावाचं वाटोळं होईल. सारी भूत तुझ्या मानगुटीवर बसतील. बघ काय करायचंय ते. झालं तुमचं? हो, कशाला उगाच अंधश्रद्धा पसरवताय? विनायकराव, तुम्ही अजिबात घाबरू नका, असं काहीही होणार नाही. हे बघा, मी तुमची शत्रू नाहीये, हितचिंतकच आहे. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. हे बघा, तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमचा त्रास कमी व्हावा तर प्लीज मला सगळं खरं खरं सांगा, मी मदत करेन तुम्हाला. ठीक आहे, मी सगळं खरं खरं सांगतो. या वाड्यात आम्ही चौघे राहायचो. मी, सोमनाथ दादा, श्वेता वहिनी आणि सनी. बाबा, बाबा, सनी. श्वेता वहिनी सनीची सावत्र आई. सनी 5 वर्षाचा असताना त्याची आई म्हणजे दादाची पहिली बायको सुषमा वहिनी हे जग सोडून गेली. सनीला प्रेम मिळावं म्हणून दादाने हे लग्न केलं खरं, पण श्वेता वहिनींनी दादाच्या संपत्तीकडे बघून हे लग्न केलं. सनीला प्रेम नाही, सनीचा दुस्वासच करायची श्वेता वहिनी. त्या वेळेमुळेच मला इथे यावं लागलं. त्यांनी काय केलंय? ती घरात आली आणि दादाच्या धंद्याला कसर लागल्यासारखं झालं. नुकसान व्हायला लागलं. तिचा पायगुण काही चांगला नव्हता. तिला सारखे पैसे हवे असायचे. नव्या साड्या, नवे दागिने यासाठी सारखे हट्ट करायची. ही जमीन किंवा हा वाडा तिच्या नावावर करावा म्हणून ती दादाबरोबर सतत भांडायची. मग काय झालं? सोमनाथनी त्यांचं ऐकलं नाही, कारण त्याचा तिच्यावर विश्वास नव्हता. जमीन एका अनाथाश्रमाला दान करण्याचं दादाने आधीच कबूल केलं होतं. दादा सगळं तिच्या नावावर करत नव्हता म्हणून ती सनीला घेऊन पळून गेली. मग तिने दादाला फोन केला. 1 महिन्याच्या आत जमीन आणि वाडा माझ्या नावावर नाही झाला तर तुम्ही सनीला परत बघू शकणार नाही. मी सांगते तसंच करावं लागेल. दगा केलात तर सनीचं नख सुद्धा तुम्हाला दिसणार नाही.
त्याच धक्क्यानं दादा खचला. मग श्वेता वहिनीला आणि सनीला शोधण्याचा प्रयत्न नाही केला तुम्ही? शोधलं ना, सगळीकडे शोधलं, पण काही उपयोग झाला नाही. श्वेतावहिनीच्या माहेरी पण गेलो, पण घरच्यांनी नाही असं सांगितलं. आता ती घरात होती की ते खोटं बोलत होते देव जाणे. दादा तर अंथरुणालाच खेळला होता. मध्येच मध्येच त्याला झटका आला की सनीला हाका मारत वाड्यात वेड्यासारखा फिरत राहायचा. सनी 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 सनी. आता कुठे शोधू? शेवटपर्यंत सनी काही भेटला नाही दादाला. शेवटपर्यंत म्हणजे? सनीच्या आठवणीत झुरत झुरत त्याच्या भेटीसाठी दादाने प्राण सोडले. हा फोटो कोणाचा आहे? हा फोटो सनीच्या खऱ्या आईचा आहे, सुषमा वहिनीचा. आणि या फोटोवर एवढी धूळ कशी? शेट गेल्यावर या वाड्यात कोणीच राहत नव्हता. मी इथे त्यांच्या आत्म्याची शांती करण्यासाठी येतो. त्या विनायकने बोलवलं म्हणून येतो. रौसेला पुनवेला इथे येऊन या वाड्याची मला शांती करावी लागते. पण आज तर तशी कोणतीच तिथे नाहीये. वाटलंच मला तुम्ही हे विचारणार म्हणून. आज सनी बाबाच्या जन्माची तिथी आहे म्हणून मी इथे आलोय. हे बघा सनी बाबाचे कपडे. आणि हा फोटो एवढा स्वच्छ कसा? स्वच्छ कसा? सोमनाथ शेठ रोज या फोटोवरून हात फिरवतात. त्यांचं खूप प्रेम होतं सनीवर. मला सगळ्या गोष्टी कळतात. इथे काय होणार आहे, काय घडणार आहे, कारण मी वेताळाचा शिष्य आहे. जय वेताळ. गप्प बसा. काय चालवलंय हे सगळं? हे सगळं थोतांडे. थोतांड. वेताळा पाताळा. बाईला क्षमा कर. तुला कळत नाहीये ती काय बोलते. ओ बाई, इथे येण्यापूर्वी गावातल्या तानाजी नावाच्या माणसाला मी झपाटलं. त्याला मी बरा केला. विचार त्याला. हो, आम्हीही त्याला पाहिलं. पण त्याने इथे काय पाहिलं? त्याला दिसला सोमनाथ शेठचा आत्मा. बघितलं? तो दाजीला पाहून घाबरला होता. म्हणाली भूताचा जन्म कसा होतो आणि अफवा कशा पसरतात कळलं ना तुला? या घरात कोणाचाही आत्मा नाहीये, सोमनाथचाही नाही. एक वेळ तानाजीने याला पाहिलं यावर विश्वास ठेवा. सोमनाथ शेठच्या आत्म्याला खोटं ठरवू नका. त्याचे परिणाम वाईट होते. अच्छा, मग आता तर मला बघायचंच आहे काय होतं ते. उलट तुला नशिबाची बाजी. अलग बघा बघा बघा.
सोमनाथ शेठ जात आलाय. सोमनाथ शेठ रागावले, खूप झालाय. सोमनाथ शेठ आलाय. सोमनाथ शेठ शांत व्हा. सोमनाथ शेठ शांत व्हा. सनीला आम्ही शोधू. वेताळा पाताळा. सोमनाथ शेठ आपल्याला शांत कर. शांत कर. बघा हे कपडे तर इस्त्री केलेले होते, मग चुरगळले कसे? कुणी या प्रश्नाची उत्तर कोणीच देऊ शकत नाही. कळलं? बुद्धीच्या पलीकडलं आहे. पुन्हा शेठ आले, त्याने या लेकराच्या कपड्याला कुरवाडलं, जवळ घेतलं, माया केली त्याच्यावर. सोमनाथ शेठ शांत व्हा. सोमनाथ शेठ शांत व्हा. शांत व्हा. शांत व्हा. चला. चला. सनीला आम्ही शोधू. आम्ही शोधू सनीला. सोमनाथ शेठ मी वचन देतो, सनीला आम्ही शोधू. मला मदत करा. तुम्हाला भेटण्यासाठीच मी इथं थांबलोय. हे काय झालं मॅडम? म्हणाली अगं घरी आलेला दूध व्हायला असाच दिसत होता.